वकील साहेब, मला जामीन मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा. पण जेव्हा मुलाने थरथर कापत न्यायाधीशांकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली दुसरी तिसरी कोणी नसून तीच हक्क नसलेली आई होती. असं म्हणतात की जगातल्या प्रत्येक न्यायालयात खोटे बोलले जाऊ शकते, पण कर्माच्या न्यायालयात साक्षीदारांची गरज नसते. पण जेव्हा कर्म आणि कायदा एकाच खुर्चीवर बसतात तेव्हा काय होते? बनारसच्या जुन्या गल्लीत सुमित्रा देवी यांचे एक छोटेसे घर होते. पतीच्या अकाली निधनानंतर सुमित्रा यांच्या आयुष्यातील एकमेव ध्येय म्हणजे त्यांचा मुलगा रवी. तारुण्याच्या उंबरठ्यावर तिने नुकतीच एका विधवेची पांढरी साडी नेसली होती. तिच्याकडे कायद्याची पदवी होती आणि ती तिच्या काळात सुवर्ण पदक विजेती होती. पण तिच्या पतीच्या मृत्यूमुळे आणि सासरच्या लोकांच्या टोमण्यांमुळे ती तिच्या घराच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त झाली होती. रवीला शिक्षण देण्यासाठी सुमित्राने तिची कायद्याची पदवी एका ट्रंकमध्ये बंद केली आणि लोकांना त्यांच्या घरी शिकवू लागली. कधी कधी जेव्हा पैसे कमी पडत असत तेव्हा ती रात्रभर जागी राहायची. ती शिवणकाम करायची. तिची बोटे असंख्य सुईच्या छिद्रांनी भरलेले होते, पण तिने रवीच्या शाळेच्या गणवेशावर कधीही डाग लावला नाही. रवी अनेकदा विचारायचा, आई, तू इतकी मेहनत का करतेस? सुमित्रा हसत हसत त्याच्या कपाळावर चुंबन घ्यायची. रवी, तू मोठा बॉस होशील म्हणून, आणि ज्या दिवशी तू यशस्वी होशील माझा सर्व थकवा निघून जाईल. रवी देखील आशादायक होता. तिच्या आईच्या कष्टाचे फळ मिळाले. रवीने MBA केले आणि त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत खूप मोठ्या पदावर नोकरी मिळाली. ज्या दिवशी रवीला नोकरी मिळाली त्या दिवशी सुमित्राने तिची जुनी पिवळी कायद्याची पदवी तिच्या ट्रंकमधून काढली. ज्यात त्याला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडली. तिला वाटले की जरी त्याची पदवी पुरेशी नसली तरी त्याचे आयुष्य अखेर यशस्वी झाले आहे. रवीने एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी, मीराशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले, परंतु हळूहळू मीरा आणि सुमित्राचे जुने घर आणि तिचे जुने विचार मीराला त्रास देऊ लागले. मीरा अनेकदा रवीला म्हणायची, रवी, तुझे ऑफिसमधील सहकारी काय विचार करतील? तू इतक्या मोठ्या पदावर आहे आणि तुझी आई अजूनही ती जुनी शिवणकामाची मशीन चालवते. ती आपल्याला शोभत नाही. पत्नीच्या प्रेमाने आणि त्याच्या पदाच्या अभिमानाने आंधळा झालेला रवी हळूहळू बदलू लागला. सुरुवातीला त्याच्या आईचे अन्न त्याला अमृत वाटले. त्यात मसाल्यांचा अभाव आणि तेल जास्त असल्यासारखे वाटत होते. त्याच्या आईचा खोकला आता त्याला गंभीर आवाजासारखा वाटत होता. सुमित्राला सगळं समजलं. एका आईला तिच्या मुलाच्या बोलण्याआधी त्याच्या डोळ्यांची भाषा कळत होती. ती स्वतःला सावरायला लागते. ती स्वतःच्या घरात पाहुणीसारखी राहते. पण मग ती काळी रात्र आली ज्या दिवशी सगळं बदललं. त्या रात्री आकाशचा मूडही बदलला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि मेघगर्जना खिडक्या हादरवत होती. जणू काही निसर्गच या घराच्या भिंतींमध्ये येणाऱ्या आपत्तीवर रडत होता. आता सुमित्रा देवीच्या खोलीत एक विचित्र गोंधळ सुरू होता. ती मोठ्या उत्साहाने सामान बांधत होती. तिची बोटे थरथर कापत होती, पण तिला एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखे वाटत होते. तिने तिच्या पतीचा फोटो आणि एक छोटी मूर्ती पूजेसाठी खूप काळजीपूर्वक ठेवली होती. सुमित्राने स्वतःशी विचार केला, उद्या नवीन घराचा गृहनिर्माण समारंभ आहे. रवी म्हणाला की नवीन फ्लॅट खूप मोठा आहे. मी माझ्या हातांनी तिथे तुळशीचे रोप लावेन. इतक्यात दारावर एक सावली दिसली. रवी आणि मीरा तिथे उभे होते. रवीचे डोळे जमिनीवर खिळले होते. त्याला त्याच्या आईच्या डोळ्यात
पाहण्याची हिंमत झाली नाही. त्याला ते कळत होते. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब होते, पण त्याच्या शेजारी उभी असलेली मीरा, तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयी हास्य होते. तिच्या डोळ्यात जल्लादाची थंडी दिसत होती. आई, ते मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. सुमित्राने तिच्या मुलाकडे प्रेमाने पाहिले. हो बाळा, बोल ना. नवीन घरासाठी तुला आणखी काही पॅक करायचं आहे का? रवी गप्प राहिला. शब्द त्याच्या घशातच अडकले होते. मीराने निराशेने तिने रवीच्या कोपराला धरले आणि पुढे झाली. हे बघा आई, रवी हे सांगू शकत नाही, म्हणून मी ते स्पष्टपणे सांगते. आपण उद्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला जात आहोत, पण तिथे तुझ्यासाठी जागा नाही. सुमित्राची साडी तिच्या हातातून निसटली. तिला वाटलं की तिने चुकून ऐकलं असेल. जागा पुरेशी नाहीये का? सुनबाई, तू काय म्हणतेस? रवीने मला सांगितले की त्याची 3 खोल्यांचे आलिशान एक फ्लॅट आहे. एक खोली तुम्हा दोघांसाठी, एक मुलांसाठी, म्हणजे 3री खोली माझी आहे ना? मीरा उपहासाने हसली. प्लीज आई, ती 3री खोली पाहुण्यांसाठी आहे. आमच्या मित्रमैत्रिणींचे सतत येणे जाणे असते आणि पार्ट्या होतात. आम्हाला एकांततेची गरज असते. तुमचे जुने विचार, पूजापाठ आणि खोकल्याचा आवाज आमच्या आधुनिक जीवनशैलीत बसत नाही. त्यांच्यासमोर आमची इज्जत खाली जाते. सुमित्रा स्तब्ध झाली. तिने रवीकडे पाहिले. तो काहीतरी बोलेल या आशेने, पण रवी तिथेच पुतळ्यासारखा उभा होता. आम्ही तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे. शहराबाहेर आनंद शांती वृद्धाश्रम आहे. तुमच्या वयाचे अनेक वृद्ध पुरुष आणि स्त्रिया तिथे राहतात. तुम्ही तिथे आनंदी राहाल. आम्ही तुमची 6 महिन्यांची फी देखील भरली आहे. ही बातमी सुमित्राच्या कानावर वितळलेल्या शिशासारखी पडली. तिचे हृदय धडधडत होते. तिने इतक्या प्रेमाने वाढवलेला मुलगा आता तिला घराबाहेर कचऱ्यासारखा फेकून देत होता. सुमित्रा थरथर कापत तिने रवीच्या खांद्याला हात लावत म्हणाली, रवी, तू शांत का आहेस? माझ्या डोळ्यात बघ. तो नवीन फ्लॅट घेण्यासाठी तू विकलेले जुने घर तुझ्या वडिलांचे स्मृतिचिन्ह होते. त्यांचा आत्मा त्यात राहतो. तू मला म्हणालास, आई, आपण एक मोठे घर घेऊ आणि एकत्र राहू. म्हणून मी विक्री कागदपत्रांवर सही केली. मी माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण तुमच्यासाठी विकली आणि आता तू मला बेघर करत आहेस. एवढा मोठा विश्वासघात? रवीचा चेहरा लाजेने नाही तर चिडून लाल झाला. त्याची अपराधी भावना आता रागात बदलली होती. आई, कृपया नाटक करू नकोस. आजच्या जगात प्रत्येक जण विभक्त कुटुंबात राहतो. मीरा बरोबर आहे. तू तिथे जास्त आनंदी राहशील. आता तुझा हट्टीपणा सोडून दे आणि निघून जा. त्या क्षणी सुमित्राच्या आत काहीतरी तुटले. कदाचित तिला बांधून ठेवणाऱ्या प्रेमाच्या बंधनाने तिने त्याच्या मुलाशी बांधून ठेवले. काही क्षणापूर्वीच विनवणी करणारी सुमित्रा अचानक शांत झाली. तिने आपले अश्रू पुसले. ती तिच्या मुलाच्या पाया पडली नाही, तर तिचा पाठीचा कणा सरळ केला आणि तिचा स्वाभिमान राखला. तिने काठी घट्ट पकडली. तिच्या डोळ्यात आता एक विचित्र चमक होती, जणू ती जखमी वाघिणीसारखी. ठीक आहे रवी, जर तुझे सुख मला बेघर करण्यात असेल तर मी निघून जाईल. मी अशा घरात राहू शकत नाही जिथे माझा स्वतःचा मुलगा मला ओझे समजतो. तिने तिची छोटी बॅग उचलली आणि दाराकडे निघाली. पण उंबरठा ओलांडण्यापूर्वी ती थांबली आणि रवीच्या डोळ्यात मागे वळून पाहिले. तिने असे काही म्हटले जे शापापेक्षा कमी नव्हते.
पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, काळाचे चक्र नक्कीच फिरते. आज तू तुझ्या आईला घराबाहेर काढलेस, उद्या काळ तुला कुठेही सोडणार नाही. ज्या संपत्तीसाठी तुम्हाला घराबाहेर काढलेस तीच संपत्ती उद्या तुझ्या विनाशाचं कारण ठरेल. हा एका आईचा शाप नाही तर एका आईचा इशारा आहे. हे सर्व ऐकण्यासाठी मीराला धीर नव्हता. तिने मोठी सुटकेस उचलली आणि मुख्य दाराकडे ओढली. पुरे झाले व्याख्यान, आता बाहेर पडा. तिने सुटकेस बाहेर चिखलात फेकून दिली. सुमित्रा स्तब्ध झाली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, पण सुमित्राच्या गालावरून वाहणारे अश्रू पावसापेक्षाही जास्त खारट होते. मागून एक मोठा धडधड आवाज आला. दार जोरात बंद झाले. तो आवाज दार बंद झाल्याचा आवाज होत नव्हता, तर एका मुलाने त्याच्या आईच्या हृदयावर हात मारल्याचा आवाज होता. सुमित्रा त्या वादळी रात्री रस्त्यावर एकटीच उभी होती. ओली, थंड, अनाथ. तिला घर नव्हते, मुलगा नव्हता, नवऱ्याचा पत्ताही नव्हता. तिच्याकडे फक्त तिचा तुटलेला स्वाभिमान होता आणि तिच्या भविष्यात सुडाची बीजे रुजत होती. रात्रीचे 2 वाजले होते. पाऊस थांबला होता, पण हवा थंड होती. सुमित्रा देवी बस स्टँडवर एका तुटलेल्या बाकावर बसल्या होत्या. तिचे कपडे अजूनही ओले होते. तिचे केसांना चिकटलेले होते आणि तिचे शरीर थंडीने थरथर कापत होते. आनंद शांती वृद्धाश्रमाला जाणारी शेवटची बसने हॉर्न वाजवला आणि वेगाने निघून गेली. पण सुमित्रा चढली नाही. बसचा हॉर्न सुमित्राच्या कानात तिच्या मुलाच्या शब्दांसारखा वाजत होता. आई, व्यवहारी हो. त्या रात्री बाकावर बसून सुमित्राचे अंतर्मन फुलू लागले. त्या रात्री आई खूप रडली, पण सकाळपर्यंत तिच्या अश्रूंनी एका क्रांतिकारी स्त्रीला जन्म दिला होता. तिने तिच्या ओल्या साडीचा पदर घट्ट धरला. तिने आकाशाकडे पाहिले आणि स्वतःला वचन दिले, रवी, तू मला घराबाहेर काढलेस, पण मी स्वतःला सोडून जाणार नाही. मी भीक मागणार नाही. मी माझ्या हक्कांसाठी लढेन. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देत शहराच्या जिल्हा न्यायालयात गेली. वातावरण तसेच होते. काळ्या कोट्यात लोकांची गर्दी, टाईपरायटरचा आवाज आणि न्यायाची वाट पाहणाऱ्या लोकांच्या रांगा. सुमित्राने एका वकिलाचा दरवाजा ठोठावला. त्यावर लिहिले होते, वरिष्ठ वकील श्री वासुदेव. वासुदेव त्याच्या फाईल्समध्ये व्यस्त होते. सुमित्राला पाहून ते क्षणभर गोंधळले. तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता आणि तिचे केस पांढरे झाले होते आणि एक साधी सुती साडी. तुम्ही कोण आहात? तुमचे काम काय आहे? वासुदेवने विचारले. सुमित्रा हळू आवाजात म्हणाली, वासुदेव साहेब, मी सुमित्रा आहे, 1985 बॅचची सुवर्ण पदक विजेती. वासुदेवच्या हातातून पेन खाली पडला. ते त्यांच्या खुर्चीवरून उठून उभे राहिले. सुमित्रा? ती सुमित्रा जिने संविधान कायद्यात विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले. तू या अवस्थेत कशी आलीस? सुमित्राने तिच्या कष्टाचे वर्णन केले. तिच्या पतीचा मृत्यू, तिच्या मुलाचा तिच्यासाठी बलिदान, पदवी एका पेटीत बंद आणि शेवटी तिच्या मुलाने घराबाहेर काढले. खोलीत शांतता पसरली. वासुदेवजींचे डोळे रागाने आणि दुःखाने भरले होते. वासुदेवजींनी टेबलावर हात आपटला. सुमित्रा, तू जगातील इतर कोणत्याही शक्तीकडे असलेले शस्त्र म्हणजे कायद्याचे ज्ञान. तुम्ही 55 वर्षांचे आहात, पण तरीही तुमच्या डोळ्यात मी तो 25 वर्षाचा टॉपर पाहू शकतो. तुम्हाला 7 वर्षांचा कायदेशीर अनुभव आहे. तू उच्च न्यायिक सेवा परीक्षा देऊ शकतेस. तुला तुझ्या मुलाविरुद्ध लढायचे आहे का? सुमित्राचा पाठीचा कणा सरळ झाला. नाही वकील साहेब, मला माझ्या मुलाविरुद्ध लढायचे नाही.
त्याने जे केले ते त्याचे कर्म आहे. मला अन्यायाविरुद्ध लढायचे आहे. स्वयंपाकघरातील धुरात मी गमावलेली ओळख मला परत हवी आहे. जगातील इतर कोणत्याही आईला बेवारस म्हणता कामा नये. आणि मग एक संघर्ष सुरू झाला, ज्याने अशक्य गोष्टीला शक्य केले. 55व्या वर्षी जेव्हा लोक निवृत्तीची योजना आखत होते, तेव्हा सुमित्रा पुन्हा तिची पुस्तके वाचू लागली. तिची दृष्टी कमकुवत झाली होती आणि तिची पाठ दुखत होती, पण तिचे धैर्य हिमालय इतकेच मजबूत होते. सुमित्राला राहण्यासाठी जागा नव्हती. वासुदेवजींनी तिला त्याच्या ऑफिसच्या मागे असलेल्या एका छोट्या स्टोअर रूममध्ये राहण्यासाठी जागा देऊ केली. त्या बदल्यात सुमित्रा दिवसा त्याच्या ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून काम करायची, फाईल्स व्यवस्थित करायची, टाईप करायची आणि चहा बनवायची. तीच सुमित्रा जी एकेकाळी टॉपर होती, ती आज फाईल्सची धूळ काढत होती. कनिष्ठ वकील आणि कोर्टातील पाहुणे तिच्यावर हसले. हे बघा, ही म्हातारी बाई या वयात ती न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहत आहे. तुमच्या मुलाने तुम्हाला घराबाहेर काढले म्हणून तुम्ही विचार करायला सुरुवात केली पाहिजे. अरे आई, तुम्ही आता भजन गात राहावा. हे IPCचे कलम तुमच्या आवाक्याबाहेर आहेत. पण सुमित्रा बहिरी झाली होती. तिला जगाचा कोणताही आवाज ऐकू येत नव्हता, फक्त तिच्या ध्येयाचा प्रतिध्वनी. ती रात्रंदिवस पुस्तके वाचत असताना जागी राहायची. तिच्या डोळ्यात कधी कधी पाणी यायचे. चष्मा धुसर व्हायचा, पण ती थांबायची नाही. ती जुनी केस स्टडीज लक्षात ठेवायची आणि नवीन कायदे समजून घ्यायची. स्टोअर रूमच्या मंद प्रकाशात तो दिवा जळत होता. ती वादळांविरुद्ध लढत दिवा बनली होती. 1 वर्ष, 2, मग 3 वर्ष गेली. सुमित्राने तिची भूक, तिची झोप, तिचा अपमान सगळं काही पुस्तकांच्या पानांवर ओतलं. ते होळी आणि दिवाळी साजरी करत राहिले, पण सुमित्रासाठी प्रत्येक दिवस एक परीक्षा होती. आणि मग तो दिवस आला, निकालाचा दिवस. सुमित्रा कोर्टाच्या सूचना फलकाजवळ उभी राहिली होती. तिची हृदय धडधडत होते. वासुदेवजीही तिथेच उभे होते. त्यांचा श्वास रोखून धरला होता. सुमित्राने तिचे थरथरणारे बोट यादीवरून फिरवले, खालपासून वरपर्यंत, आणि अचानक तिचे बोट एका नावावर थांबले. रँक 3, सुमित्रा देवी. सुमित्राच्या ओठातून एक किंकाळी बाहेर पडली. ती गुडघे टेकून रडली. हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते तिच्या अगणित जाळून घेतलेल्या तपश्चर्येचे परिणती होते. वासुदेवजींनी तिला नमस्कार केला. सुमित्रा, आज तू सिद्ध केलेस की प्रतिभा सुरकुत्याने बांधलेली नसते. पुढच्या महिन्यात जेव्हा शपथविधी सोहळा झाला, तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. तीच सुमित्रा जी 3 वर्षापूर्वी पावसाच्या चिखलात भिजली होती. ती साडीत थरथर कापत होती. आज ती काळा कोट, पांढरा पट्टा आणि प्रतिष्ठित गाऊन घालून उभी होती. जेव्हा तिने संविधानाची शपथ घेतली, मी सुमित्रा देवी, तेव्हा तिचा आवाज एका आईच्या वेदनांचा नाही, तर एका न्यायाधीशाच्या वेदनांचा प्रतिध्वनी करत होता. तिच्या मनात वजन होते. लोक आता तिला बिचारी आई म्हणू लागले नाहीत, तर माननीय न्यायमूर्ती सुमित्रा देवी म्हणू लागले. राखेतून निघालेली ती ठिणगी आता मशाल बनली होती आणि नियती त्या क्षणाची तयारी करत होती, जेव्हा ती रवीची ज्योत पेटवेल. तेव्हा ती काळोखाचे साम्राज्य जाळून टाकणार होती. त्यांच्या आईने घर सोडल्यानंतर 3 वर्षांनी सुमित्रा देवी गेल्याने रवी आणि मीरा यांना वाटले की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. आता त्यांना थांबवणारे, त्यांना अडवणारे किंवा संस्कृतीचा प्रचार करणारे कोणीही नव्हते.
घरातील हवेत आता उदबत्तीचा वास नव्हता, तर महागड्या परफ्यूम आणि अल्कोहोलचा वास येत होता. रवीची कारकीर्द पण योग्य दिशेने नाही, तर चुकीच्या दिशेने. ती दाराबाहेर पडताच त्याच्या आईच्या मुलाचा मृत्यू झाला होता. रवीला आता वाटले की जग त्याच्या हातात आहे. ती आता 7व्या स्थानावर होती, ज्या 3ऱ्या खोलीसाठी तिने तिच्या सासूला घराबाहेर काढले होते. ती आत्ता बार आणि पार्टी हॉल बनली होती. दर आठवड्याच्या शेवटी रात्री उशिरापर्यंत तिथे पार्ट्या होत असत. मीराला तिच्या किटी पार्ट्यांचा अभिमान होता. ती रवीला म्हणायची, अरे, ती म्हातारी बाई तिच्या गावी गेली आहे. आता आपण आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकतो. पण ते विसरले होते की पापाचे भांडे अदृश्य आहे आणि ते थेंब थेंब भरत होते. त्याच्या पगाराने त्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आलिशान गाड्या, परदेशी दौरे आणि मीराची हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी यामुळे तो आंधळा झाला होता. रवीने त्याच्या कंपनीतील निधीची उधळपट्टी करण्यास सुरुवात केली. त्याने छोटी छोटी बिले मंजूर करून घेतली. नंतर बॅलन्स शीटमध्ये फेरफार केला. जेव्हा त्याला कळले की त्याला कोणीही पकडणार नाही, तेव्हा त्याची भीती नाहीशी झाली. त्याने एका मोठ्या मालमत्तेच्या घोटाळ्याची योजना आखली. शहराच्या बाहेरील भागात ती जमीन गरीब शेतकऱ्यांची होती. रवीने काही भ्रष्ट अधिकारी आणि गुंडांशी संगनमत करून ती जमीन कवडीमोल किमतीत बळकावली. त्याने तिथे एक स्वप्नातील गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला, जो पूर्णपणे बेकायदेशीर होता. मीरा ही फक्त त्याची पत्नी नव्हती, तर गुन्ह्यातील त्याची भागीदार होती. स्वतःचे रक्षण करण्यासाठी रवीने अनेक शेल कंपन्या तयार केल्या आणि मीराला त्या सर्वांमध्ये संचालक बनवण्यात आले. सर्व काळा पैसा लॉन्डर करण्यात आला. मीराची सही वापरली गेली. मीराला वाटले की ती फक्त कागदपत्रांवर सही करत आहे आणि राणीसारखे राज्य करत आहे. 3 वर्षे तिचे बेकायदेशीरपणे मिळवलेला नफा पाण्यासारखे वाहून गेले. तिला असे वाटले की ते कायद्याच्या वर आहेत. रवी अनेकदा दारूच्या नशेत म्हणायचा, पैसा बोलतो मीरा, आणि माझ्याकडे कोणाचेही तोंड बंद करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. पण जाण्यापूर्वी सुमित्रा देवी काय म्हणाल्या होत्या ते तो विसरला होता. वेळ आली की काळाचे चक्र फिरते, आणि चक्र फिरले. एके दिवशी सकाळी, तारीख 12 ऑक्टोबर, सकाळचे 6 वाजले होते. रवी आणि मीरा गाढ झोपेत होते. अचानक त्यांच्या घराच्या दाराची बेल सतत वाजू लागली. टिंग टॉंग, टिंग टॉंग. रवी घाबरून जागा झाला. त्याला वाटले की तो दूधवाला किंवा वर्तमानपत्र विक्रेता असेल. त्याने दार उघडताच दूधवाला नाही, तर आर्थिक गुन्हे शाखा आणि संपूर्ण पोलीस पथक उभे होते. त्यांच्या मागे मीडिया कॅमेरेवाले. इन्स्पेक्टरने वॉरंट काढले. श्री रवी मल्होत्रा, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. तुमच्यावर एकूण 500 कोटी रुपयांचा गमन, फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप आहे. रवीचे पाय लटकले. तो अडखळला. साहेब, तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे. मी कमिशनरना फोन करतो. इन्स्पेक्टरने त्याचा फोन हिसकावून घेतला. कमिशनर नंतर. आधी हातकडी घाला. मीरा आतून धावत आली. पोलिसांना पाहून ती ओरडली, हा काय उद्धटपणा आहे. माझ्या घरातून निघून जा. एक महिला कॉन्स्टेबल पुढे आली आणि मीराचा हात धरला. मॅडम, तुम्हीही सोबत या. तू सर्व बनावट कंपन्यांची संचालक आहेस. तुझ्या सह्या सर्वत्र आहेत. मीरा आणि रवीला पोलीस व्हॅनमध्ये नेण्यात आले. त्यांच्या पार्ट्या करणारे मित्र आता विनाशाचे तमाशा पाहत होते.
सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा बँक अधिकारी आले. त्यांनी घराच्या मुख्य दरवाज्यावर एक मोठा सील लावला आणि ही मालमत्ता बँकेने जप्त केली आहे अशी सूचना चिकटवली. ज्या घरासाठी, एकांततेसाठी त्याने त्यांच्या म्हाताऱ्या आईला पावसात बाहेर काढले, आज त्याच घराने त्यांना बाहेर फेकून दिले होते. विडंबन म्हणजे काय? आईला घराबाहेर काढल्यानंतर बरोबर 3 वर्षांनी तो स्वतः बेघर झाला. रवी आणि मीरा यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्याच्याकडे आता घर नव्हते, पैसे नव्हते आणि त्याच्या पार्ट्यांमध्ये येणाऱ्या मित्रांची गर्दी नव्हती. सर्वांनी त्यांचा फोन उचलणे बंद केले. शेवटची आशा जामीन होती. केस शहराच्या सत्र न्यायालयात पोहोचली. रवीने त्याचे उर्वरित दागिने विकले. त्याने ते शहरातील सर्वात महागड्या वकिलाला पाहिले. वकील म्हणाले, काळजी करू नकोस रवी, हा फक्त एक आर्थिक गुन्हा आहे. मी भावनिक कार्ड खेळेन. मी न्यायाधीशांना सांगेन की तू कुटुंबाचा माणूस आहेस. तू चूक केलीस, तुला जामीन मिळेल. रवीला थोडासा दिलासा मिळाला. त्याला वाटले की कायदा खरेदी करणे सोपे आहे, पण त्याला माहीत नव्हते की तो ज्या न्यायालयात हजर होणार होता त्या न्यायालयात न्यायाधीशाच्या खुर्चीवर कोण बसले आहे. नशिबाने त्याचा सापळा रचला होता. आरोपी तयार होता, वकील तयार होते आणि न्यायाधीशही तयार होते. मग तो दिवस आला, कोर्टातील ते दृश्य जेव्हा आई न्यायाधीश झाली. जिल्हा सत्र न्यायालय, कोर्ट क्रमांक 1. कोर्टरूम मुलाच्या खटल्याचा निकाल देणार होता. वेळ सकाळी 11 वाजता. शहरातील सर्वात मोठे कोर्टरूम खचाखच भरलेले होते. काळ्या कोटातील वकिलांचा, मीडिया कॅमेऱ्यांचा आणि प्रेक्षकांचे वातावरण तणावाने भरलेले होते. लोक कुजबुजत होते. हा शहरातील सर्वात हाय प्रोफाईल मालमत्ता घोटाळा होता, ज्यामध्ये शेकडो गरीब कुटुंबांना त्यांची घरे गमवावी लागली. कोर्टरूमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाकडी कोठडीत रवी आणि मीरा उभे होते. कालपर्यंत त्याच्या एअर कंडिशनर्ड मर्सिडीजमध्ये फिरणारा रवी आज घामाने भिजला होता. त्याच्या चेहऱ्यावर काही दिवसांची दाढी होती आणि डोळ्यात भीती होती. मीराचा महागडा मेकअप अश्रू आणि घामाने माखला होता. त्याचा अभिमान घामाने धुतला गेला होता आणि तो आत्ता हरवला होता. थरथरत्या हातांनी रवीने डॉकची रेलिंग पकडली आणि त्याचे वकील मिस्टर खन्ना यांच्याकडे पाहिले. मिस्टर खन्ना, कृपया आज मला जामीन मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा. मला आजच जामिनावर सोडा. मला तुरुंगातील जीवन सहन होत नाही. मी तिथे आणखी एक रात्र राहू शकत नाही. तुम्हाला जे काही पैसे हवे असतील ते घ्या. मला बाहेर काढा. वकील खन्ना यांनी आपला टाय जुळवला आणि आत्मविश्वासाने हसले. आराम करा रवी, हे सगळं नाटक आहे. मी पेपर्स तयार केले आहेत. मला फक्त न्यायाधीशांना भावनिक करायचे आहे. मी ऐकले आहे की आज या बेंचमध्ये एक नवीन न्यायाधीश सामील झाले आहेत. ती नियमांची खूप कडक आहे, पण ती एक महिला आहे, नाही का? हो, पण ती एक बाई आहे ना. थोडं रडा आणि ती त्याच्यावर दया करेल. आपण 10 मिनिटात बाहेर येऊ. तेवढ्यात जड कोर्ट हाऊसच्या दारावर उभा असलेला ऑर्डरली त्याच्या काठीने जमिनीवर आपटला आणि मोठ्या आवाजात ओरडला, लक्ष द्या, माननीय न्यायाधीशबाई येत आहेत. क्षणार्धात सर्व आवाज थांबला. वकिलांचे युक्तिवाद, माध्यमांचे क्लिक क्लिक, प्रेक्षकांचा किलबिलाट, सर्व काही थांबले. एक खोल शांतता पसरली. सर्वजण आदराने खुर्च्यांवरून उभे राहिले. न्यायाधीशांच्या चेंबरचा दरवाजा उघडला
तिथे खोलीतून एक महिला बाहेर आली. ती मध्यम आकाराची होती, पण डोंगरासारख्या आत्मविश्वासाने चालत होती. काळाच्या वादळांमुळे आणि संघर्षामुळे तिचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. तिने जाड चष्मा घातला होता आणि अनुभवाने तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. तिने काळा ड्रेस घातला होता. तिने एका हातात फाईल आणि दुसऱ्या हातात चष्मा धरला होता. ती हळूहळू मोजमाप केलेल्या पावलांनी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पायऱ्या चढत गेली. रवी आणि मीराचे डोके लाजेने आणि भीतीने झुकले होते. ते बोटे फिरवत होते, त्यामुळे त्यांना न्यायाधीशाचा चेहरा दिसत नव्हता. न्यायाधीश तिच्या खुर्चीवर बसले. तिने टेबलावरील ग्लासमधून पाण्याचा एक घोट घेतला, चष्मा लावला आणि फाईल उघडली. तिचा श्वास संपूर्ण कोर्टरूममध्ये ऐकू येत होता. मग तिने मायक्रोफोन तिच्याकडे ओढला आणि पहिल्यांदाच बोलली. तिचा आवाज गंभीर, जड आणि अधिकाराने भरलेला होता. न्यायालयाचे कामकाज सुरू होऊ द्या. आरोपी रवी मल्होत्रा आणि मीरा मल्होत्रा यांना हजर करा. हा आवाज रवीवर विजेच्या कडकडाटासारखा आदळला. त्याचे हृदय एका सेकंदासाठी धडधडणे थांबले. फक्त एका क्षणासाठी तो त्याच्या हृदयाचे ठोके चुकवायला विसरला. हा आवाज सामान्य नव्हता. तोच आवाज होता ज्याने त्याला लहानपणी अंगाई गीत गायले होते. परीक्षेच्या वेळी तोच आवाज त्याला प्रोत्साहन देत असे आणि तोच आवाज होता ज्याने त्याला त्या वादळी रात्री शांत केले होते. वेळेचे चक्र फिरते. रवीचे शरीर सुन्न झाले. त्याच्या डोक्याचे केस उभे राहिले. त्याला वाटले की कदाचित ही त्याची कल्पना असेल. तुरुंगाच्या कोठडीत त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकू येत होता. कदाचित हा तोच आवाज असेल. कदाचित हा आणखी एक भ्रम होता. घाबरलेल्या रवीने हळूहळू डोके वर केले. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मीरानेही धक्का बसून वर पाहिले आणि त्याच क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन केवळ सरकली नाही, तर ती पाताळात गेली. तो फक्त घसरलाच नाही, तर नरकाच्या खोल पाण्यात बुडाला. त्याच्या समोर न्यायाच्या सर्वोच्च आणि पवित्र आसनावर काळ्या कोटात कायद्याच्या लेखणी हातात धरून त्याची स्वतःची आई सुमित्रा देवी बसली होती. मीराचे तोंड उघडे पडले. तिचा घसा इतका कोरडा झाला की तिची थुंकी गिळणेही कठीण झाले. अंधाराने तिची दृष्टी ढासळू लागली. मीराचे हातपाय थंड पडले. तिला ती रात्र आठवली जेव्हा तिने त्या महिलेची सुटकेस चिखलात फेकली गेली होती. नकळत रवीने एक मंद, दबलेल्या आवाजात ओरडला, आई. हे शब्द कोर्टरूमच्या शांततेत प्रतिध्वनित झाले. वकील खन्ना आश्चर्यचकित होऊन रवीकडे पाहू लागले. रवीची आशा पुन्हा जागृत झाली. त्याला वाटले ती माझी आई आहे. जर तिने मला पाहिले तर ती वितळेल. एखादी आई तिच्याच मुलाला शिक्षा करेल का? त्याने सुमित्राकडे डोळ्यात अश्रू आणून दयेची याचना केली, पण सुमित्रा देवीने त्याच्याकडे पाहिलेही नाही. ती आत्ता रवीची आई राहिली नाही. ती आत्ता न्यायाधीश सुमित्रा देवी झाली. तिने तिचा चष्मा नीट केला आणि रवीच्या चेहऱ्यावर नाही, तर त्याच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित केले. तिचे डोळे फाईलमध्ये गुंतलेले होते. तिच्या डोळ्यात जुनं प्रेम किंवा जुना राग नव्हता, फक्त संविधान आणि कायदा होता. तिचा चेहरा दगडाच्या पुतळ्यासारखा उदासीन होता. तिने टेबलावर हातोडा मारला. ठक. तो आवाज रवीच्या हृदयावर हातोड्यासारखा आदळला. त्याला जाणवले की समोर बसलेली स्त्री त्याची आई नाही, तर त्याचे नशीब आहे. सरकारी वकिलांनी त्यांची बाजू मांडली.
रवीच्या वकिलाने युक्तिवाद सुरू केला. माझे अशील एक आदरणीय नागरिक आहेत. खन्ना म्हणाले, हे एक कट आहे. त्याचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि हे एक कुटुंबवत्सल माणूस आहे. त्यांची म्हातारी आई ही त्याच्यासोबत राहते. वकिलाने खोटे बोलले. वकिलाने त्याच्या म्हातारी आईचा उल्लेख करताच संपूर्ण कोर्टरूम शांत झाला. रवी थरथर कापू लागला. त्याला वाटले की त्याची आई आता ओरडेल आणि ती सत्य उघड करेल. न्यायमूर्ती सुमित्रा यांनी तिचा चष्मा नीट केला आणि रवीच्या डोळ्यात सरळ पाहिले. ती नजर इतकी तीक्ष्ण होती की रवीचा आत्मा थरथर कापला. मिस्टर डिफेन्स लॉयर, सुमित्राचा आवाज ऐकू आला. काय? त्याची आई त्याच्यासोबत राहते हे तुम्ही पडताळून पाहिले आहे का? वकील गोंधळला. हो न्यायाधीश. ती नुकतीच तीर्थयात्रेला निघाली आहे. सुमित्राने एक दीर्घ श्वास घेतला. तिने क्षणभर फाईल बंद केली. न्यायालय पुराव्यावर काम करते. श्री वकील आणि पुरावे सांगतात की आरोपी रवी मल्होत्राने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. रवी आता रडू लागला. तो ओरडला, आई मला माफ कर. मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आई बघ, मी तुरुंगात जाऊ शकत नाही. प्लीज आई, काहीतरी बोल. मीरा जमिनीवर पडली आणि विनवणी करत म्हणाली, मॅडम, माझी चूक झाली. कृपया मला वाचवा. संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. हे कसलं नाटक आहे? न्यायाधीश आणि आरोपी यांच्यात काय नातं आहे? मग न्यायमूर्ती सुमित्रा यांनी इतका जोरात हातोडा मारला की त्यांचा प्रतिध्वनी कोर्टरूम हादरून गेला. सुमित्रा उभी राहिली. तिची उंची हिमालयापेक्षा उंच वाटत होती. मिस्टर रवी मल्होत्रा, ती कडक आवाजात म्हणाली, या खुर्चीवर बसलेली बाई तुमची आई नाहीये. सध्या मी फक्त भारतीय संविधान आणि कायद्याची प्रतिनिधी आहे. मी सर्व नातेसंबंध मागे सोडले आहेत. इथे फक्त एकच गुन्हेगार आणि एकच न्यायाधीश आहे. रवी रडत होता. सुमित्राजी तिचा निकाल वाचू लागल्या. प्रत्येक शब्द रवी आणि मीराच्या शवपेटीतील शेवटच्या खिळ्यासारखा होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि आरोपींनी केवळ कायद्याची फसवणूक केली नाही, तर त्यांच्या लोभापायी शेकडो गरीब कुटुंबांना बेघर केले आहे, हे लक्षात घेता हे न्यायालय त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेते. तेव्हा सुमित्राजींनी असे काही बोलले की उपस्थित असलेल्या सर्वांच्या पाठीत थरकाप उडाला. तिने फाईलमधून वर पाहिले आणि रवीकडे पाहत म्हणाली, ज्याने स्वतःच्या आईला बेघर केले आहे तो कधीही गरीब माणसाच्या घराची किंमत समजू शकत नाही. ज्याने ममताची हत्या केली त्याला दयेची भीक मागण्याचा अधिकार नाही. कायदा आंधळा असतो, पण आईचे संगोपन कधीही आंधळे नसते. कायदा तुम्हाला शिक्षा देत आहे, पण एक आई तुम्हाला तिचा मुलगा होण्याच्या अधिकारापासून मुक्त करते. आरोपी रवी आणि मीरा यांना 10 वर्षांची सक्त मजुरी आणि त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालय स्थगित करण्यात आले आहे. पुन्हा हातोडा वाजला. एक मोठा आवाज. निकाल सुनावल्यानंतर सुमित्राजी तिच्या चेंबरमध्ये गेल्या. पोलीस रवी आणि मीराला हातकड्या घालून घेऊन जात होते. रवी, तो त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत राहिला जिथे त्याचा देव आणि त्याचा मृत्यू एकत्र बसले होते. खोलीत सुमित्राजींनी तिचा काळा कोट काढला. ती तिच्या खुर्चीवर बसली आणि टेबलावरचा तिने पाण्याचा ग्लास उचलला. तिचे हात थरथरत होते. ती आता न्यायाधीश राहिली नव्हती, ती पुन्हा आई झाली होती.
तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती ढसाढसा रडली. तिने आज न्याय दिला होता, पण हे न्यायासाठी त्यांनी जी किंमत मोजली ती म्हणजे त्यांच्या मुलाला तुरुंगात पाठवणे. बाहेर पाऊस सुरू झाला होता. त्यांना बाहेर फेकल्याच्या रात्री जो पाऊस पडला होता तोच पाऊस पडला होता, पण आजच्या पावसाने माती वाहून नेली होती. सुमित्रा खिडकीजवळ गेली, आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, रवी, तुझा अभिमान तुटला आहे, पण आज माझे हृदयही तुटले आहे. पण मी समाधानी आहे. न्यायाचा विजय झाला आहे. कथेचा सारांश: माणूस त्याच्या कृतींसाठी जबाबदार आहे. एखादी व्यक्ती पळून जाऊ शकते, परंतु प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे परिणाम माहीत असतात. जेव्हा एखाद्या आईला दुर्गा किंवा काली बनण्यास भाग पाडले जाते, तेव्हा ती केवळ राक्षसांना मारतेच असे नाही, तर ती स्वतःच्या एका भागाचाही त्याग करते. ती मागे हटत नाही. न्यायापेक्षा महत्त्वाचे कोणतेही नाते नाही. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.